नुकतंच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खातं वाटप झालेलं आहे. त्याच्या संदर्भात एक ओरिजिनल डॉक्युमेंट जे माझ्याकडे आहे ते मी तुमच्याशी चर्चा करतोय. यामध्ये पहिलं जे पत्र आहे ते राजभवनामार्फत चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांसाठी लिहिलं गेलेलं आहे. ज्यामध्ये राजभवन जे हाऊस ऑफ स्टेट गव्हर्नरचं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालांचं घर आहे राजभवन. या राज्यपालांनी नेमलेला स्वतःचा अधिकारी जो नेमलेला आहे तो असतो प्रिन्सिपल सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे राज्यपालांचा प्रधान सचिव. या राज्यपालांच्या प्रधान सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना जे पत्र लिहिलेलं आहे ते या ठिकाणी आहे. उजव्या बाजूला तुम्ही वरती बघू शकतात की या लेटरचा नंबर दिलेला आहे 2024/admin/2526, म्हणजे हे पत्र 2526 क्रमांकाचं आहे. ठीक आहे. या गोष्टी लक्षात आल्यानंतर गव्हर्नर हाऊस मधून कोणत्या अधिकाऱ्याचं पत्र जात आहे? प्रधान सचिवाचं, प्रिन्सिपल सेक्रेटरीचं पत्र जात आहे. कोणाला जात आहे? ते जात आहे चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र, ज्या एक महिला आहे सुजाता सौनिक मॅडम. म्हणून या ठिकाणी शब्द येतो रिस्पेक्टेड मॅडम, I am directed to enclose here with a copy of letter number RB 2024/admin 2025. या ठिकाणी कोणत्या पत्राचा रेफरन्स दिलेला आहे? 2525. मात्र हे जे पत्र आपण लिहितो आहे ते 2526 क्रमांकाचं आहे. म्हणजे हे जे 2525 क्रमांकाचं पत्र आहे ते वेगळं आहे. त्या पत्राचा संदर्भ देऊन प्रिन्सिपल सेक्रेटरी चीफ सेक्रेटरींना पत्र लिहित आहे. ते म्हणताना या ठिकाणी म्हणतात आय एम डायरेक्टेड टू, मला असा आदेश देण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार जे 2525 नंबरचं पत्र आहे 21 डिसेंबर 2024चं, जे कोणाला उद्देशून लिहिलं गेलेलं आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलं गेलेलं आहे. कोणाकडून लिहिलं गेलेलं आहे? राज्यपालांकडून. म्हणजे राज्यपालांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे 2525 नंबरचं पत्र लिहिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मला आदेश देण्यात आलेले आहे की हे पोर्टफोलिओ तुम्ही कोणाला कळवा? सुजाता सौनिक चीफ सेक्रेटरींना कळवा, जे महाराष्ट्राचे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांना. झालं क्लिअर? ओके. शेवटी सही आली प्रवीण दराडे म्हणून व्यक्ती आहे. ही तीच व्यक्ती जी प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नर हाऊस आहे. कोणाला लिहिलेलं आहे? त्याचं नाव डाव्या बाजूला श्री सुधाचा सौनिक मॅडम, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत, त्यांना लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पत्र आहे CP राधाकृष्णन यांचं, जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतः पत्र लिहिताना 21 तारखेलाच लिहितात. आणि कोणाला पत्र लिहित आहेत? तर डिअर श्री देवेंद्र फडणवीसजी. डिअर देवेंद्र फडणवीसजी पुढे म्हणतात राज्यपाल, काइंडली रेफर टू युअर लेटर डेटेड 21 डिसेंबर 2024. म्हणजे या ठिकाणी 21 डिसेंबरलाच एक पत्र पोहोचलेलं होतं ज्याचा नंबर वरती वाचला आपण 2525. तुमचं जे 2525 क्रमांकाचं पत्र आहे त्याला रेफर करून जे पत्र आहे ते रेफरन्स कशासाठीचं होतं? रिकमेंडिंग द अलोकेशन ऑफ द पोर्टफोलिओ अमॉंग द मिनिस्टर्स अँड द मिनिस्टर्स ऑफ द स्टेट. तुम्ही जे प्रस्ताव शिफारस केलेली होती की हे मंत्री आणि ही त्यांची खाती आहे, त्या खात्यांचा त्या मंत्र्यांच्या नावासकट जो प्रस्ताव पाठवलेला होता त्याचा विचार करून मग ते खाली त्यांनी पूर्ण या ठिकाणी त्यांची यादी, मंत्र्याचं नाव आणि त्याच्या पुढे त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं खातं, एवढी यादी तशीच्या तशी कॉमन ठेवली, जी रेफरन्स करता देवेंद्र फडणवीसांनी CP राधाकृष्णन या महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाठवलं होतं. त्याच्या शेवटी फक्त एक ओळ ऍड करतात राज्यपाल आणि म्हणतात आय हिअर बाय कन्व्हे माय अप्रुव्हल. मी या ठिकाणी तुम्ही जे प्रपोजल पाठवलेलं होतं, टू युअर प्रपोजल, तुम्ही जो प्रस्ताव पाठवलेला होता, जी शिफारस पाठवली होती की या मंत्र्याला हे खातं द्यावं, ते मी मान्य करत आहे. आणि खाली सही दिली, युअर सिन्सिअरली CP राधाकृष्णन. आणि कोणाला पत्र लिहिलं? ते डाव्या बाजूला श्री देवेंद्रजी फडणवीस. ही झाली संकल्पना.
फक्त पत्र वाचायचं नसतं स्पर्धा परीक्षेमध्ये, तर पत्र आणि त्याचा उद्देश आणि ते कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये राज्यघटनात्मक कोणत्या बाजू आहे, कोणी कोणाला लिहिलं. म्हणजे या ठिकाणी एक स्पष्ट होतं, राज्यपाल फक्त खाते वाटप जाहीर करतो. खाते कोणाला काय द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवतो. हे मुख्यमंत्र्याचे अधिकार आहेत. अशा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला हे अत्यंत आवश्यक आहे. कळालं तुम्हाला? हो सर.